लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी आलेली आहे बघा. 21वा हप्ता आणि 22वा हप्ता 3,000 रुपये वाटप बहिणींनो. आताच नुकतेच तुम्हाला 20वा हप्त्याचे 1,500 रुपये मिळालेले आहेत. ते 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता तुमच्या खात्यामध्ये बघा किती, 3,000 रुपये वाटप. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ जास्त लांब नाही, 7-8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. हे पहा, आता 3,000 रुपये वाटप बद्दल तर लाडक्या बहिणींनो आपण अपडेट बघणारच आहोत, परंतु आता 500 रुपये यांना मिळणार आहेत. तर लहान मुलींना 500 रुपये मिळणार आहेत. तुमच्या घरात पण लहान मुली असतील तर त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. गुड न्यूज आहे ना? तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, 14,900 रुपये. आता हे 14,900 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही अपडेट पण फारच महत्वाची आहे. आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खास होणार आहे. त्यामुळे माझी सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला संपूर्ण अपडेट समजतील. आणि विनंती करतो, व्हिडिओला लाईक आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. पहा आता महत्वाचे अपडेट. आता 3,000 रुपये वाटप. 21वा हप्ता तुमचा मागील महिन्याचा मार्च महिन्याचे ते 1,500 रुपये आणि 22वा हप्ता या चालू महिन्याचे एप्रिलचे 1,500 रुपये. या 2 महिन्याचे एकत्र हप्ते म्हणजे 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. तर किती बहिणींना आले, वाटप झाले का, कोणकोणत्या जिल्ह्यात आले, याबद्दल अपडेट तुम्हाला सांगतो. पहिले हे बघा, 500 रुपये यांना यांना म्हणजे कोणाला मिळणार आहेत समजून घेऊया. 14,900 रुपये संदर्भातून सांगतो बघा. आता डायरेक्ट फायनली आपण इथे टाइमपास करणार नाहीत बहिणींनो. तुम्हाला चांगलंच माहित आहे आपल्या चॅनलवर कुठलाही टाइमपास होत नाही, डायरेक्ट मुद्द्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते. हे बघा, लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर आता नवीन योजना सुरू झालेली आहे, ती म्हणजे लाडकी विद्यार्थिनी योजना. हो, लाडकी विद्यार्थिनी योजना. या योजनेबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आणि बघा, ही योजना कशी आहे. उल्हासनगर महापालिकेने एक मोठे पाऊल उचलत आता लाडकी विद्यार्थिनी योजनेची घोषणा केली आहे. आता या योजनेचं बघा कसं आहे, कोणाला हप्ता मिळेल, 500 रुपये कोणाला मिळतील बघा. या योजनेअंतर्गत, लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत 7वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येतील. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच ही रक्कमही संबंधित विद्यार्थ्यांच्या, हे बघा, संबंधित विद्यार्थिनींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. दरमहा मिळणाऱ्या या पैशांमुळे, या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मुलींच्या शिक्षणासाठी आधार मिळेल असे बोलले जात आहे. तर बघा, फारच जबरदस्त योजना. आणि लाडकी विद्यार्थिनी योजना, जी योजना ही नवीन काढलेली आहे, फारच बरं वाटलं. कारण लहान मुलींना, म्हणजे काय होतं, गोरगरीब कुटुंबांना मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे वगैरे राहत नाही, त्यामुळे आर्थिक मदत या योजनेमार्फत होणार आहे 500 रुपयाची दर महिन्याला. तर एकदम चांगली बातमी आहे आणि ही बातमी मला खूप आवडलेली आहे. तुम्हाला कशी वाटेल ही बातमी कमेंट करून सांगा. आणि हे बघा, इथे महत्वाचं, येथे काय म्हटलेलं आहे, उल्हासनगर महापालिकेने हे मोठं पाऊल उचललेलं आहे. आता ज्या पद्धतीने उल्हासनगर येथे हा निर्णय झालेला आहे, तर माझी हात जोडून विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली पाहिजे सर्व महानगरपालिकेने. जसं की लाडकी विद्यार्थिनी योजना ही उल्हासनगरमध्ये आता सुरू झालं आहे, सर्व राज्यात सर्व महानगरपालिकेने हे पाऊल उचललं पाहिजे. ठीक आहे, याबद्दल तुमचं मत काय, तुम्ही कमेंट करून सांगा. आता हे 500 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल समजलं तुम्हाला. हे बघा, हे 500 रुपये संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली, बरोबर. चला, ही अपडेट संपली. आता पुढील अपडेट बघा. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना 21वा आणि 22वा हप्ता, त्याबद्दल माहिती देतो. आणि 14,900 रुपये संदर्भात माहिती देतो तुम्हाला. आता ही माहिती बघा लाडक्या बहिणींनो. जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींचे सुरुवातीचे जे काही सुरू असलेले योजनेचे हप्ते ते अचानक बंद झाल्याने संबंधित लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. त्याचबरोबर आता 30 एप्रिल पर्यंत KYC ची मुदत असली तरी ही प्रक्रिया यशस्वी होईल का, याबाबतही महिलांमध्ये धाकधूक आहे. धाकधूक कशाची, आता सांगतो तुम्हाला. काय झालेलं आहे की मुदत संपली होती KYC ची दुरुस्तीची.
त्यानंतर शासनाने पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे आणि आता मुदतवाढ मिळाली आहे 30 एप्रिल पर्यंत. 30 एप्रिल पर्यंत तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना ही ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण त्यांनी चुकीचे पर्याय निवडले होते. त्यामुळे तुमचे पण हप्ते थांबले असेल तर तुम्ही 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. तरी पण आता ही दुरुस्ती केल्यानंतर बहिणींना धाकधूक आहे की हप्ता मिळेल की नाही. 100% मिळेल बहिणींनो, 100% मिळेल. परंतु तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली तरच तुमचे जेवढे पण मागील हप्ते थांबलेले असतील ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु तुम्ही 30 एप्रिल ही आता शेवटची तारीख दिलेली आहे, मुदतवाढ भेटलेली आहे ना, तर लवकरात लवकर ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. काही नाही, ladkibahin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे, जिथे तुम्ही पहिले केवायसी केली होती. तिथे जायचं आहे, तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड वगैरे टाकून तिथे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची बरोबर उत्तर द्या, झालं, संपलं. एवढंच आहे, जास्त काही काम नाही त्याच्यामध्ये. चला फायनली आता समजलं तुम्हाला एवढं अपडेट. आता महत्त्वाचं अपडेट आपण बघणार आहोत. आता पहिले मी तुम्हाला हे 14,900 रुपये संदर्भात सांगतो पहिले, मग हे 3,000 रुपये वाटप बद्दल पण सांगतो, त्याकडे पण येऊ आपण. पहिले हे 14,900 रुपये काय आहेत, तर हे 14,900 रुपये ना 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत, 24 कॅरेटचे. समजलं तुम्हाला. 14,900 रुपये हे आजचे भाव आहेत, म्हणजे सध्या 14,900 ते 15,000 दरम्यान, 15,500 ते 14,900 दरम्यानच सध्या भाव आहेत सोन्याचे. ओके, म्हणजे स्थिर आहेत भाव सध्या. तर हे होते 14,900 रुपये सोन्याचे भाव आहेत, हे 1 ग्रामचे 24 कॅरेटमध्ये. तर 14,900 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट समजले. हे सोन्याचे भाव होते 1 ग्रामचे 24 कॅरेटचे. तर सोन्याचे भाव पण जाणून घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं बहिणींनो. ठीक आहे, सोन्याचे भाव पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकले. आता बघा महत्त्वाचं, तुम्ही ज्या अपडेटची आतुरतेने वाट बघत आहेत, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता 3,000 रुपये बद्दल महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. हे बघा, सध्या चर्चा भरपूर चालू आहे की 3,000 रुपये वाटप होणार, 3,000 रुपये वाटप होणार. परंतु कधी अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही. बरं, मी तुम्हाला पहिले सांगतो, कारण पहिले पण चर्चा अशाच झाल्या होत्या, 20वा आणि 21वा हप्ता एकत्र येईल म्हणून. परंतु तेव्हा 20वा हप्त्याचेच 1,500 रुपये आले ते फेब्रुवारीचे. आणि यावेळेस पण तशाच चर्चा चालू आहेत की 3,000 रुपये 2 महिन्याचे मिळतील. परंतु या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे आपण या अपडेटमध्ये जास्त विश्वास ठेवू नये. परंतु विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे की 3,000 रुपये मिळू शकतात. ठीक आहे, GR आला ना, हे बघा, आता GR जरी आला ना, GR मध्ये जरी 2 महिन्याचे मेन्शन असतील ना पैसे एकत्रित, तर मग 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. आणि जरी मग एकच महिन्याचे 21व्या हप्त्याचे जरी GR मध्ये निधी जरी 21व्या हप्त्याचा झाला, तर मग एका महिन्याचे फक्त 1,500 रुपये मिळतील. बघू आता काय होतं काय नाही. परंतु माहितीप्रमाणे बोललं जातं की 3,000 रुपये वाटप होईल. बरं होईल 3,000 रुपये येतील. तर शासनाला पण विनंती आहे की 2 महिन्याचे एकत्र लाडक्या बहिणींना टाकून द्या, कारण मागील महिन्याचे पण पैसे बाकी आहेत बहिणींचे, आणि काही बहिणींचे ई-केवायसी मुळे भरपूर हप्ते बाकी आहेत. ते हप्ते पण त्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने टाकले पाहिजे, अशी माझी शासनाला विनंती आहे. मागच्या वेळी मी विनंती केली होती मुदतवाढ देण्यासाठी, तर फायनल ती मुदतवाढ भेटली. आता माझी विनंती आहे शासनाला परत की ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, जेवढे पण हप्ते थांबले आहेत, त्या बहिणींचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे शासनाने. आणि हे 21 आणि 22 हप्ता 3,000 रुपये वाटप करायला पाहिजे 2 महिन्याचे. तर अशी माझी मागणी शासनाकडे आहे. बघू आता काय होतं काय नाही, समजेलच. GR आल्यावर संपूर्ण समजेलच. परंतु मी तुम्हाला एक जी काही माहिती आहे, अधिकृत माहिती तर आपण म्हणू शकत नाही, परंतु एक माहिती पण अशी येत आहे की 20 एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप होऊ शकतो. एक तर 21 येऊ शकतो, नाही तर 21 आणि 22 2 महिन्याचे 3,000 रुपये येऊ शकतात. परंतु 20 एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वांना वाट बघावी लागेल. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. 3,000 रुपये संदर्भात, 500 रुपये संदर्भात, 14,900 रुपये संदर्भात संपूर्ण अपडेट बघितल्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली. चला, या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओची टिप, आपल्या व्हिडिओमध्ये फक्त माहिती दिली जाते, जी बातमी येते, जी न्यूज येते, इतर सूत्रांकडून किंवा इतर लोकांनी जे काही स्टेटमेंट दिले असते त्यावरती आधारित आपला व्हिडिओ असतो. आपल्या चॅनलवर कुठलाही सल्ला दिला जात नाही, कुठलाही दावा केला जात नाही. हे तुम्हाला पण माहित आहे, यूट्यूब टीमला पण माहित आहे. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.